हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि आज मी चाललो आहे अद्राई जंगल ट्रेकला. आणि माय डोंट नो कसं आहे, काय आहे, कुठे आहे, मला नाही माहिती, काहीच इन्फॉर्मेशन नाही त्याच्याबद्दल. मी इथून FC रोडला जाणार आहे. FC रोडला गाडी पार्क करून तिथे टूअर्ससोबत जाणार आहे. आणि लेट्स सी पुढे काय होतं, मला पण नाही माहिती. मी जास्त काही प्लॅन नाही केलेलं. बघूयात काय होतं आहे. माझ्यासोबत राहा, बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लेट्स गो. तो गाईज इथून मी जाणार आहे FC रोडला. आणि FC रोडला बाईक पार्क करून मी चाललो टूअर्ससोबत. बसचं नाव लक्षात नाही आहे, बघतो मी सांगतो. सो गाईज आत्ता FC FC रोडवरती जे FC कॉलेज आहे त्या गेट समोर मीटिंग पॉईंट होता, तिथे आलो आहे मी. आणि आता वेट करतो आहे बाकीच्या मेंबर्सचा. बघू कोण कोण, आय डोंट नो एनी वन. सगळे स्ट्रेंजर्स आहेत. बघू कोण कोण आहे आणि काय होतं आहे पुढे, मला नाही माहिती. गाईस बस आली आणि आता बसमध्ये बसणार आहे. सगळे स्ट्रेंजर्स आहेत. पाहूया काय होतं पुढे. सो गाईस आपण आता आपल्या पॉईंटला पोहोचलो आणि पाहूया पुढे काय होतं. वेट करतो आम्ही बाकीच्या बससाठी. आणि थोड्याच वेळात निघायला मिळतील पुढच्या स्टॉपला, जिथे दुसऱ्या मेंबर्सला पिकअप करायचं. आणि तसंच माहिती नाही पुढे काय होणार. लेट्स सी. थोड्या वेळ मे बी मी झोपेल. So guys, it's 5:59. We are still waiting for other members. So let's wait. आणि इथून पुढे निघणार आहे दुसऱ्या शॉपला, तिकडून पिकअप करायचं. So guys, we have reached to बेस विलेज खिरेश्वर. आणि इथून आपला ट्रेक चालू होईल. आपला अदराईचा ट्रेक इथून स्टार्ट होईल. सगळेजण इथे नाश्ता करतात आहे. थोड्या वेळात ट्रेक चालू होईल. सो खूप चांगलं वातावरण आहे इथले. आणि शुद्ध हवा इथली मस्त वाटते, भारी वाटते. शक्यतो असं करायचं प्रयत्न असा ठेवायचा की ते आपल्याला उपयोगात नाही आलं पाहिजे फर्स्ट एड. त्यानंतर ना पाण्याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, पाणी सोबत का ठेवा. जर तुम्ही पाणी कमी पिलात तर डिहायड्रेशन होतं. त्यामध्ये जिथे आहेत, वाघ आहे, त्यानंतर सकरच आहे, बिल्ले आहे. पक्षी वाघ किंवा एखादा प्राणी गावामध्ये आला आणि त्याने काय
गाईस क्रेझी वातावरण आहे, खूप क्रेझी मजा येते. तुम्ही बसा घरीच येऊन होता, खूप कन्व्हिन्स केलं तुम्हाला आम्ही. बघा घरी. पडणारा पांढरा खेकडा आहे, याला किरवा असं म्हणतात किंवा स्थानिक याला मुठ्या असं पण म्हणतात. मी बसा घरी. एक प्रकारचा वुडपेकर रुफस वुडपेकर असं काहीतरी नाव आहे त्याचं. तर तो या एरवी यामुंग्यांचं तो खातो म्हणजे या मुंग्यांना. पण पर्टिक्युलरली तेव्हा त्याचा जेव्हा त्याचं ब्रीडिंग सीझन आहे त्या ब्रीडिंग सीझनच्या वेळेस या मुंग्या त्याला त्यांच्या घरामध्येच होल करून देतात. तो वुडपेकर त्यांच्यामध्ये आत राहतो आणि जे काय त्यांनी खाल्लेलं म्हणजे त्यांनी शिकार करून इकडून तिकडून जे काय आणली आहे त्याचं जे काय शिल्लक राहील त्याच्यावर यांच्यामुळे मुंग्या पण फीड करतात. आणि हे सगळं फेरोमोन्समुळे म्हणजे एरवी यांचा कट्टर शत्रू असलेला तो पक्षी त्याला एका पर्टिक्युलर दिवसांमध्ये ते घर देतात त्याचं स्वतःचं आणि ते त्याच्यातनं अशी सिम्बायोटिक रिलेशनशिप फार इंटरेस्टिंग आहे. क्रिमॅटोस असतं म्हणून त्याचं नाव आहे. सो गाईस अशी ट्रेकिंग चालू आहे, खूप मजा येते. थोडा थोडा दम पण लागलाय, पण मजा येते. दुखा दुखायचं सगळीकडे, कोहरा आहे कोहरा आहे. आय डोंट नो कोणत्या पक्षी आहे, शिट्ट्या वाजवते, खूप क्रेझी पक्षी आहे आणि क्रेझी जंगल आहे. अंदरवनची आठवण आली, लास्ट इयर अंदरवनला गेलतो तेव्हाची. वाव. अथराईचा फायनल पॉइंट आलो आहे, हा आहे अथराईचा धबधबा. त्याच्या पुढे पण आहे का एवढंच? नाही एवढंच. सो गाईस हे होती ट्रेक, अजून चालू आहे, आता रिटर्न चाललोय. अधराई धबधब्यापासून आता परत बसचा आपल्या जिथे पार्क केली तिथे रिटर्न चाललोय. खूप दम लागलाय.
लेट्स गो. इथून पाय घसरला की डायरेक्ट गेलं. डायरेक्ट खाली ना डायरेक्ट वरती. मला ब्लॉग करायचं. काय हा तुम्हाला नंतर तुम्ही पाहू शकता किंवा हे तुमच्या हातात घ्या. एक दोन हा हे अशी टिपा आहेत. गाइस हम आसमान की ऊंचाइयों पे और पूरा कोहरा ही कोहरा है. कुछ नहीं दिख रहा. कोण उडून जाईल आता. कोहरा ही जास्त नाही थांबू शकत कारण की आपल्याला जेवायला खूप उशीर होईल. आता 2:30 वाजले ना, 2:30 वाजले. आपण इथून 3ला निघणं अपेक्षित आहे. 3:30 4:30 पर्यंत आपण ठीक आहे. काळूला प्रार्थना करा सगळेजण की आपला मिशन दान लवकर बाहेर जातो. तिथे अगदी समोर आहे. समोर शेवट दिसतं. सो गाइस आम्ही आलो आता फायनली. तिथे आम्ही वेट करतोय दुर्गा जायचं आणि आम्हाला समोर काळू वॉटरफॉल दिसेल. पुढे येणारे आणि जाणारे ही आमची फायनल डेस्टिनेशन. नंतर त्याच रस्त्याने जेवण करायला जाईल. समोर आम्हाला दिसेल हे दुःख सगळे येते की काळू वॉटरफॉल. काळू काळू वॉटरफॉल पाहायला क्रेझी काळू वॉटरफॉलचे खूप वाट पाहिले आम्ही की धुकं जातील पण धुकं गेलीच नाही. मग मी आता तसंच चाललोय. पुरा कोहरा ही कोहरा. गाईस आम्ही आलो आता ट्रेक करून. मजा आली.